स्वादास्वाद या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण फोडशीची भाजी बनवणार आहोत। तर मी ते फोडशीची भाजी बाजारातून घेऊन आलेली आहे। हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण यामध्ये खूप माती असते। ही रानभाजी आहे। तर मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते बारीक चिरून घेतलेले आहे। तर आता आपण फोडणीसाठी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, ते आपण बारीक करून घेणार आहोत। नंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर चला आपण फोडणी देऊया। तर तेल गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतून झालेला आहे, तर त्यामध्ये आता आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आहे ते टाकून घेऊयात। तेही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आता त्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपण आत्ताच मीठ टाकणार नाही कारण भाजी कमी, तुम्ही पाहू शकता भाजी किती कमी झालेली आहे। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। तर आपल्याला यामध्ये आता आपण घेतलेले ओले खोबरे ते टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ओले खोबरे टाकले ना तर भाजी खूप छान लागते। 5 मिनिटांसाठी व्यवस्थित झाकून ठेवूया। तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। ही रानभाजी वर्षातून एकदा तरी खावीच। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा। धन्यवाद।